आष्टी विधानसभा मतदारसंघ भाजपचे आमदार माझ्यासोबत आहेत। उद्या 28 डिसेंबरला भव्य मुख्य मोर्चा जे आहेत सर्व पक्षीय काढतात। आज त्यांनी पोलीस अधीक्षकांची देखील नवनीत कावंत यांची भेट घेतलेली आहे। नेमकी काय अपडेट विचारले एकंदरीत पाहायला गेलं तर घटनेला 18 दिवस पूर्ण होतात। तपास कोणत्या गतीने चालू आहे? अण्णांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे, काय सांगाल? भेट घेतली SP साहेबांची मी भेट यासाठी घेतली की ते हा जो तपास चालू आहे तो तपास IG CID करताय आणि त्याला सपोर्ट करण्याचं काम बीड पोलीस करताय। तर आज 18 दिवस झालेले आहेत, राहिलेले 4 आरोपी अजून अटक झालेले नाही। तर आणि त्या राहिलेले आरोपी तातडीनं गजाआड होणार आहेत, त्याची थोडीशी माहिती घेतली। पण तुझी माहिती घेतली, तपास कुठे चालू आहे काय हे मीडियाच्या समोर सांगणं उचित नाही आणि जरी सांगायचं झालं तर तो अधिकार माझा नाही, त्यामुळं तो मी सांगणार नाही। फक्त पोलीस दलामधले काही कच्चे दुवे आहे बीड जिल्ह्यात, ते कच्चे दुवे मात्र मी SP साहेबांना सांगितलं आणि ते अक्षरशः थक्क झालेत ऐकून। ते म्हणाले की मी याच्यावरती सुद्धा काम करतो, पण पहिले हे आरोपी अटक करणं हे आता सध्या त्यांचं एकच ध्येय आहे। अण्णा, आज घटनेला 18 दिवस पूर्ण होत आहेत। CID कडे तपास चालू आहे। अप्पर पोलीस महासंचालक जे प्रशांत बरोडे आहेत, बीडमध्ये टळ ठोकवणे सकाळपासून चौकशी चालू आहे। तपासाला कुठेतरी गती आली मोर्चाच्या अनुषंगानं? नाही, मोर्चाच्या अनुषंगानं नाही। मोर्चा ही लोकांच्या मनामधली जी खदखद आहे, ही जी घटना इतक्या वाईट पद्धतीने केली, मग चीड येणारच ना लोकांना। त्याचा मोर्चा आहे आणि तपास मोर्चा निघतोय म्हणूनच तपास चालू आहे असं नसतं। मोर्चा ही खदखद जनभावनेला ही घटना पटलेली नाही आणि हे प्रेशर बिल्ट व्हावं सरकारवरती, प्रेशर बिल्ट व्हावं पोलिसांच्यावरती आणि लवकरात लवकर त्यांना पकडलं जावं। 2 प्रश्न शेवटचे। काल अमोल मिटकरी बोलताना म्हणले की सूर्यदशी सुपारी घेऊन बोलतो, कुठेतरी बदनाम करण्याचं काम चालू केले। अमोल मिटकरी फार लहान आहे, त्याची पहिली चूक मी त्याला माफ करतो बरं का। इथून पुढं त्यांनी माझ्या बाबतीत बोलू नये। माझ्या बाबतीत बोलल्यावर मी काय म्हणतो, अमोल फार लहान आहे, पहिल्या टर्मचा आमदार आहे, मी 5व्या टर्मचा आमदार आहे। त्यामुळं त्यांनी जरा जपून बोलावं। सुपारी बिपारी असले शब्द किमान सुरेश धसच्या सारख्या माणसाच्या बाबतीत तरी वापरू नये असं मला वाटतं। उद्याच्या मोर्चामध्ये अण्णा तुम्ही सहभागी होणार आहेत का? 100% सहभागी होणार आहे। समाजाचं म्हणजे लोकांचं, सर्व जाती धर्माच्या लोकांचं प्रेशर आहे मोर्चाला हजर राहावं आणि आम्ही नाही हजर राहिलो तर आमचे लोक तोंडावर शेण हाणते ना, तुम्ही हजर कसं काय नाही राहिले? नक्कीच होते सूर्यदर्शन। एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन जे आहे ते संपूर्ण घटनेचा तपशील सांगितला। मुंबई त्यासाठी योगेश काशी, बीड।